सोलापुर भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले आगामी लोकसभा चुनाव से पहले सोलापुर शहर जिले के दौरे पर हैं। उस बैठक से पहले चंद्रकांत बावनकुले का बीजेपी कार्यकर्ताओं ने रंग भवन सभागार के गेट पर क्रेन से बड़ी माला लटकाकर अभिनंदन किया। बीजेपी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले सोलापुर शहर जिले के दौरे पर हैं। उन्होंने पढ़नपुर में पत्रकारों से बातचीत की। इस मौके पर पत्रकारों ने माढ़ा लोकसभा क्षेत्र से मोहिते पाटिल और मौजूदा सांसद रंजीत सिंह निंबालकर के बीच विवाद पर उनकी प्रतिक्रिया मांगी। प्रदेश अध्यक्ष बावनकुले ने कहा कि मोहित पाटिल और निंबालकर के बीच मतभेद है, लेकिन मनभेद नहीं है, इसलिए पार्टी को कोई दिक्कत नहीं होगी। इसके विपरीत सांसद निंबालकर ने यह कहकर इस निर्वाचन क्षेत्र में 40 साल का बैकलॉग पूरा कर दिया है। वहीं दूसरी ओर उन्होंने सोलापुर सांसद से नाराजगी भी जाहिर की, लेकिन उन्होंने डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी को यह कहकर नजरअंदाज करने की कोशिश की कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की कल्याणकारी योजनाएं निर्वाचन क्षेत्र के हर नागरिक तक पहुंची है। राज्य 24 न्यूज सोलापुर महाराष्ट्र से संवाददाता विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। माढ्याचं म्हणजे जो तिढाच निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये, आपण संध्याकाळी तिथे होता रात्री, काय म्हणजे काही तिढा नाहीये, हा फक्त दिसतोय बाहेरून, एकच आहे। मतभेद झाले आहेत काही, आणि मतभेद तर परिवारातही होतात। आपण एका आईच्या पोटातनं दोन मुलं, काही मतभेद तेव्हाही होतात। त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाहीये। नाही, दोघे एका व्यासपीठावर दिसतील 100% काल दिसले नाही होते ना। काल इस्लामगृहामध्ये आपला सत्कार होत असताना रणजित सिंह मोदी बाहेर थांबले होते। कोर ग्रुप मध्ये 100% माझ्यासोबत होते 3 तास। माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते। फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे, मधात गॅप निर्माण करता है। मी काल 2.5 तास कोर ग्रुपची बैठक घेतली। निंबाळकर या बाजूला होते, मोहिते या बाजूला होते। तुम्ही गैरसमज करू नका आणि गैरसमज करू नका। 100% भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि माढा लोकसभा 51% मतं घेऊन जिंकेल। 100% मी तुम्हाला सांगतो। आपल्या बोलण्यावरून उमेदवारी ही रणजित सिंह निंबाळकर यांनाच आहे असं दिसतंय सध्या तरी। बोलण्यावरनं काही दिसत नाही। तुम्हाला अधिकारही नाहीये, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे, मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही। पण रणजित सिंह नाही निंबाळकरांनी 5 वर्षामध्ये 40 वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजित सिंह निंबाळकरांनी केले। आता जनतेचे मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे। सोलापूरचे खासदार पंढरपूरला कधीच आले नाहीत, मतदारसंघात कधी फिरकले नाहीत। बघा, या पद्धतीने तुम्ही सांगितले की 40 वर्षात ते आले नाही, याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोहोचल्या नाही का? त्या पोहोचल्या आहेत। एखाद्या वेळी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल। बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोहोचल्या नाही। आता निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं, काही काम कमी जास्त झालं असेल, त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं। पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला नाही। केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे। सोलापूर मतदारसंघात शेवटचा प्रश्न की आयात उमेदवार असणार का स्थानिक असणार? तुम्ही सांगाल ते करू।